महाराष्ट्राचा आवाज, आपल्या हक्काचा. नवा आवाज महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. तर पाहूया आजच्या महत्त्वाच्या काही घडामोडी. उल्हासनगर कॅम्प नंबर 4 च्या भरतनगर मध्ये कौटुंबिक वादातून जावयाने 15 ते 20 गुंड बोलावून सासू सासरे आणि साल्यावर जीव घेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात 3 जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या हल्ल्यानंतर आरोपी जावई समाधान उर्फ सॅम बाविस्कर हा फरार झालाय. 20 मे रोजी गावडे कुटुंबातील मुलीसोबत समाधान उर्फ सॅम याने लग्न झालं, परंतु त्यांच्यात किरकोळ वाद सुरू झाले होते. याच वादातून आज दुपारी जावई समाधान उर्फ सॅम बाविस्कर याने 15 ते 20 गुंड बोलावून गावडे कुटुंबावर जीव घेणा हल्ला केला. यात करण गावडे, रेखा गावडे आणि रोहित गावडे हे 3 जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिवसेंदिवस गुन्हेगारी फोफावत असून पोलीस कायदा सुव्यवस्था राखण्यात असफल झाल्याचं नागरिकांच्या मनात भीतीमय वातावरण निर्माण झालंय. माझी मुलगी आणि त्याच्या दोघं नवरा बायकोमध्ये काय भांडणं झाले आणि त्याच्यामुळं आम्ही काय त्यांना समजावण्याची कोशिश केलं. त्याच्यानंतर तो आईला घेऊन आल्याच्या नंतर थोडंसं झालं इकडे तिकडं बातचीत म्हणजे शिवागाळ्या झाल्या. त्याच्यानंतर तो घरी जाऊन 10-15 पोरं घेऊन आला आणि आमच्यावर हल्ला केला. हा माझा जावई आहे. नवरा बायकोचे भांडणं झाले. आत्ताच 20 मेला लग्न झालं त्यांचं. नवरा बायकोचे भांडणं झाले तर त्यांचे भांडणं झाल्यामुळं ती माझ्याकडे आली. तो ठेवून गेला. मग तो काय म्हणतो, मला राहायचं नाही तुझ्यासोबत, माझे काही भांडे मला दे. आम्ही काय बोललो, नाही देणार. तिने गाडी घेऊन दिली ती त्याला, गाडी द्या, तुम्ही भांडी घेऊन जा तुमचे. तर त्याच्या आईने शिव्या गाळ्या केल्या, आम्ही पण केल्या. शिव्या गाळ्या झाल्या. त्याची आई गेली तिथून. मग तो बोलला, माझ्या आईला तुम्ही बोललात तर आता तुम्हाला सोडणार नाही. आणि त्याच्या अर्ध्या तासाने तो 15-16 पोरं घेऊन आला. माझी मुलगी गेली ती कंप्लेंट करायला गेली तर तिची काही कंप्लेंट तिथे घेतली नाही. तोपर्यंत हा मुलं घेऊन आला आणि डायरेक्ट आमच्यावर हल्ला केला. 16 पोरं होते. ते आम्ही पण नाही बघितले, पण आजूबाजूच्या मुलांनी बघितले. रॉड होते. हा, मारायला सुरू केले. सर्वात पहिले माझ्यावरच हे केलं त्यांनी हल्ला. हो, मी घरात होते. माझा मुलगा बाजूच्या घरात बसला होता माझ्या नंदेचे. हे बाहेरच थांबले होते. मला मारलं. मग ह्यांना पकडलं. मग त्याला 7-8 जणांनी मिळून मारलं. त्याला 14 टाके पडले. पुलिस नहीं आले. आम्ही स्वतः चौकीत गेलो अशाच हालतमध्ये. इस बड़े डिजिटल दुनिया में हर बिजनेस की एक कहानी है जो सुनाई जानी बाकी है। THRM में हम आपके डिजिटल सपनों को हकीकत में बदलते हैं। सोशल मीडिया से लेकर वेबसाइट्स तक, SEO से लेकर गूगल माई बिजनेस तक, हम आपकी ऑनलाइन प्रेजेंस मैनेज करते हैं, वो भी ऐसे प्राइसेस में जो आपकी जेब पर भारी ना पड़े। उल्हासनगर से लेकर फोर्ट मुंबई तक हम आपके डिजिटल सफर में आपका साथ देंगे। हमारे साथ जुड़िए और अपने बिजनेस को डिजिटल युग में फलते फूलते देखिए। THRM डिजिटल मार्केटिंग एजेंसी, जहां से आपका डिजिटल सफर शुरू होता है। बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा सतत अपडेट. तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.